आणि आम्ही ही जागा घेताना कायद्याच्या चौकटीतून कायद्यात बसून ही जागा आम्ही घेतलेली आहे आणि ही 1966 साली झालेला हा निर्णय आहे. आणि वक्फ बोर्डच्या अधिकारात ही जागा नसल्यामुळे कोर्टाने त्याच्यावर लिलाव करून ती जागा ऑप्शनमध्ये दिलेली आहे आणि हा कोर्टाचा निर्णय आहे. आणि त्या प्लॉटमध्ये आजही सरकारी ऑफिस आहे आणि त्याच्यामध्ये लायब्ररी चालती आणि सगळ्या गोष्टी. आणि सरकार त्या आम्ही ज्या मालकाकडून जागा घेतली त्या मालकाला भाडंसुद्धा आजही देते त्या जागेत. त्यामध्ये आजही जो मोठा प्लॉट होता त्यातला अर्धा प्लॉट आम्ही घेतला आणि अर्धा प्लॉटवर आजही सरकारी ऑफिस येत आहे. आणि सरकार जर चुकीचं ऑफिसमध्ये जर काम करत असेल आणि भाडं देत असेल वक्फच्या, तर मग सरकार किती त्याच्यामध्ये चुकीचं आहे हेही शोधलं पाहिजे. कारण ती जागा जो आहे ती जवळजवळ 20 गुंठ्याची जागा आहे आणि 20 गुंठ्याच्या जागेमध्ये निम्म सरकारी ऑफिस आहे तिथं. तुम्ही आजही गेला आत्ताही गेला तरी तिथं सरकारी ऑफिस दिसेल. आणि सरकारी ऑफिस वक्फच्या जागेवर कसे काय भाडं देतं प्रायव्हेट मालकाला? म्हणजे ह्याचा अर्थ की ती वक्फची जागा नाही. आजही तुम्ही आत्ता गेला तरी तिथं संजय राऊत यांनी केलेला आरोप खरा नाहीये. नाही, राऊत साहेब आहेत ते आमचे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. कारण त्यांनी आपल्याला बरेच वर्ष काम करतात, एकत्र काम केलं. त्यांच्या विचाराला मी फाटा देणार नाही, त्यांना विरोधात बोलणार नाही. पण जे काय माझ्यावर केलं जे अन्याय चालला ही वस्तूच येते